आज आपण बनवणार आहे ज्वारीच्या लाह्या जुन्या पद्धतीच्या। आता मी गॅस पेटवत आहे, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवत आहे, त्यात मीठ टाकणार आहे, नंतर त्यात ज्वारी टाकायची। 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवायचं, झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करायचा आहे, 5 मिनिटं ठेवायची। आता झाकण काढून पाणी काढून एक वाडगा घ्यायचा, त्यावरती एक रुमाल घ्यायचा कॉटनचा आणि ज्वारी काढायची आणि हळूहळू पाणी निथळून ज्वारी त्यात ओतायची। ज्वारी घेऊन अशी ज्वारी त्याला बांधून अशी घेऊन त्याला गाठ मारायची, पिळून काढायचं पाणी जेवढं आहे तेवढं आणि गाठ बांधून ठेवून द्यायची अशी मस्त। 5 ते 10 मिनिटांनं झाल्यानंतर ह्या ज्वारीची गाठ आपल्याला सोडायची आहे। एका ताटात ज्वारी घ्यायची, ती थोडी ओली असते, तर ताटात घेऊन कॉटनचा एखादा टी-शर्ट किंवा कॉटनचा कोणताही कपडा असेल तर त्याने पुसून घ्यायची आहे ज्वारी। ओलसर असेल तर सुकून जाईल ज्वारी। अशा पद्धतीने मी ज्वारी पुसून घेतलेली आहे। आता ती ताटात घेतली, गॅस पेटवलेला आहे, त्यावर कढई ठेवत आहे। थोडीशी ज्वारी घेऊन कढईत टाकायची आणि कॉटनचा कपडा घेऊन हळूहळू ती ज्वारी खालीवर करायची आहे, असं हलवत राहायची आहे। मग हळूहळू लाह्या उमलतात। आता आपल्या लाह्या उमलत आहेत, पहा अशा टणटण उड्या मारतात लाह्या। तयार झालेल्या आहेत लाह्या, पहा गॅस मोठा असल्यामुळे लाह्या पटापटापटा उडत आहेत। तर सर्वांनी पहा, अशा पद्धतीनं लाह्या तयार होत आहेत। ह्या लाह्या नागपंचमीला पण वापरल्या जातात आणि आपल्याला जर खाऊ वाटले तर घरी पण करू शकता। बघा, पहा कशा मस्त लाह्या झालेल्या आहेत। आपल्याला पाहिजे तेवढ्या लाह्या करू शकता। मी परत अजून करत आहे, परत टाकलेली आहे ज्वारी, परत लाह्या उमलत आहेत। हे पहा, अशा पद्धतीने लाह्या मी ताटली भरून केलेल्या आहेत। हे पहा मस्तपैकी, तुम्ही पण करून पहा लाह्या। अशा पद्धतीनं लाह्या सर्वांनी करा, खावा। बघा मी कशी करत आहे लाह्या, आमच्या घरात सर्वांना आवडतात म्हणून मी डिश भरून लाह्या केलेल्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने लाह्या उमलत आहेत
पटापटा उडतात. डोळ्यावर सांभाळून करा, नाहीतर चटके बसतात उडले की लाह्यांचे. अशा पद्धतीनं लाह्या तयार झालेल्या आहेत. पहा, मी गॅस बंद केला आणि लाह्या काढत आहे. अशा पद्धतीने मी लाह्या तयार केल्या. पहा, आवडल्या असतील तर तुम्ही पण करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.